हे 2000चं पारितोषिक मिळालंय. मॅचला सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण वळूया, ऐकूया जावली टेनिस बॉल समालोचन परिवारातला मामुर्डी गावचा आवाज, अर्थात किरण धनावडे सरांचा. धन्यवाद निलेश सर. नक्कीच आता मॅचला सुरुवात होते. एका बाजूला आहे स्पार्टन्स 11 आणि दुसऱ्या बाजूला आहे सायराज 11. तर या ठिकाणी आपण पाहतोय तर मॅचला या ठिकाणी होते सुरुवात. पहिला चेंडू नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अजिंक्य बेलोशे फलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू विरकावून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेटून चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार द्वारका कन्स्ट्रक्शन चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर आमच्या समवेत या ठिकाणी जुळणार आहेत संकेत पार्टे. धन्यवाद किरण सर. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्वागत करूया सर्व खेळाडूंचं आणि रसिक प्रेक्षकांचं. पाहतोय आपण जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत माननीय नामदार श्रीमंत छत्रपती श्रीवेंद्र सिंहराजे भोसले पुरस्कृत जावली प्रीमियर लीग 2025 आणि या पर्व 5वं. या पर्व 5व्या मधला आजचा 3रा दिवस आणि पहिला चेंडू पडलाय. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. श्री गणेशा केलाय. आपण फलंदाज पाहतोय अजिंक्य बेलोशे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. आयोजनकर्त्यांचं वारंवार सूचना आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवल्या जात आहेत. तर किरण गोलंदाजी मार्कवर आहे. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. नक्कीच सर, हा संघ पाहिल्यानंतर गमवायला आता काय राहिलं नाहीये, कारण की तिन्ही मॅच तो पराजय झालाय. 4थी मॅच आहे. अस्तित्व या जावली प्रीमियर लीग 2025 मध्ये टिकवायचं आहे. सांगायचं आहे की शेवट गोड मला करायचं आहे, म्हणून ही फाईट देताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज अजिंक्य आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय सूर्यकांत. यावेळेस पहा शफल झाला. आधी झोपला शॉट आपल्याला पाहायला मिळाला. झोपून खेळलेला हा शॉट फाईन लेगच्या दिशेने मारलाय. चौकार येतोय. हा बिग ब्लास्ट पुन्हा एकदा अजिंक्यच्या बॅटमधून. पहा सफल झाले. शॉर्ट पिच गोलंदाजी होती, त्याला भिरकावला आणि चेंडू आपण पाहिल्यानंतर पाठवला फाईन लेगच्या दिशेने सर. तर नक्कीच या ठिकाणी आता थोडंसं स्ट्रगल देखील करताना आपल्याला पाहायला मिळते अजिंक्य बेलोशे. ही मॅच अस्तित्वाची आहे, ही लढाई अस्तित्वाची आहे आणि आपण जो जय भवानीचा झेंडा घेऊन आज या ठिकाणी आपण जावलीत प्रीमियर लीग मध्ये दाखल झालोय. तर अस्तित्व वाचवणं आता गरजेचं आहे आणि आज नक्कीच या ठिकाणी ही पणाची लढाई आहे. आज अजिंक्य बेलोशे याला खेळणं एकदम गरजेचं आहे. आज त्याला खेळावं लागेल. किरण पुन्हा एकदा आता गोलंदाजी मार्गवर आहे. धाव संख्या आपण जर त्या ठिकाणी पाहिली तर 10 धावा आता धावफलकावर आहेत. किरण याचा पुढील चेंडू. यावेळेस लेकटरचा मारा रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, कुठेतरी फसला गेला हा फटका आणि निर्धाव चेंडू आला. किरणला कमबॅक करून द्यावं लागेल, कारण की आपण पाहिल्यानंतर पहिली मॅच स्पार्टन 11 संघ हा पराजय झालाय आणि त्यामुळेच कुठेतरी येणाऱ्या मॅचेस मध्ये चांगलं काम करावं लागेल आणि विजय प्राप्त करावं लागेल. पुन्हा एकदा किरण सज्ज झालाय. यावेळेस सक्सेसफुल फटका रिव्हर्सचा अटेम्प्ट पहा पहिल्याही चेंडूवर झाला. त्यावेळेस आपण पाहिलं तर तो अटेम्प्ट चुकीचा झाला होता, पण यावेळेस फटका प्रॉपर टायमिंग आणि चेंडू गेलाय थर्ड मॅनच्या दिशेने. 4 धाव्यांसाठी पुन्हा एकदा चौकार. तर ओळखलेलं आहे, कारण नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये जितक्या धावा आता जमा करता येतील जय भवानी संघाला, जय भवानी 11 या संघाला, तितकं अधिक महत्वाचं आहे, कारण धावा आपल्याला वाचू शकतात. यावेळेस शफल झाले. फुल टॉसला कन्वर्ट केलाय आणि चेंडूला पुन्हा एकदा पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय, फारार होतोय. अजून एक 4 धाव्यांसाठी येतोय हा चौकार अजिंक्य बेलोशेच्या बॅट मधून. बिग ब्लास्ट. तर साईराज 11 संघ नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं अस्तित्वाची लढाई त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि पहिल्या षटकाचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे आणि धावफलकावर धावा आहे त्या 18 धावा नक्कीच या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. साईराज 11 या संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आपण पाहिलं तर मी म्हणालो सर की त्यांच्याकडे गमवायला काय नाहीये, त्यामुळेच आपण पाहिल्यानंतर टॉस विन झाले आणि बॅटिंग पहिल्यांदा घेतली, स्वीकारली आणि सांगितलं की चांगल्या चांगल्या धावा या मैदानामध्ये बनल्या जात आहेत आणि त्या चांगल्या धावा यांना
पहिल्यांदा बॅटिंग करताना इथे ठोकावे लागणार आहेत आणि त्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये झाला. तब्बल 18 धावा खर्च केल्यात. गोलंदाज आपण पाहिलं ना तर किरण थोडा खर्चिक ठरला सर. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं जे षटक आहे पहिल्या षटकामध्ये नक्कीच 18 धावा त्या ठिकाणी खर्च झालेल्या आहेत. आता फलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर सूर्यकांत बऱ्याचशा काळानंतर आता स्ट्राईकवर आलेला आहे. पहिली षटक पूर्णतः अजिंक्य बेलोचे याने खेळून काढलेला आहे आणि दुसऱ्या षटकासाठी आता आमंत्रित करण्यात आलेलं आहे विक्रांत तरडे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो एक अनुभवी खेळाडू आहे. थोडासा वेळ कमी घ्यायचा. विक्रांत सर आपणास विनंती आहे लगेचच आपण मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. आज नक्कीच या ठिकाणी अनुभव त्यांचा पणाला लावावा लागेल. विक्रांत तरडे गोलंदाजी मार्कवर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सामना करण्यासाठी सूर्यकांत. नक्कीच सर विक्रांत तरडे बामणोलीचा हा खेळाडू आणि गोलंदाजी मार्कवर आलाय. जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. पहिला चेंडूला बिरकावलाय. आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केला जातोय. थोडीशी फंबल झालाय. अडवला जातोय का नाही. चेंडू होतोय फरार. 4 धाव्यांसाठी येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक 4 पुढे सरसावलं गेले आणि धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 22 या आकड्यावर. 22 धावा नक्कीच त्या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली अशी सुरुवात साईराज 11 या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते आणि या सुरुवातीची तर माननीय श्री ज्ञानेश्वरजी धनावडे यांचं उपस्थिती या ठिकाणी झालेले आहे. कृपया आपणास विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. कृपया विनंती आहे. नक्कीच आपण पाहिलं ना सर तर विक्रांतच्या पहिलाच चेंडू फुलर लेनचा त्याला खेळलेला फटका. यावेळेस शॉर्ट पिच गोलंदाजी बॅकफुटला गेला आणि सरळ फटका मारलाय. चाबूक फटका आपण पाहतोय सूर्यकांतच्या बॅटमधून येतोय हा बिग ब्लास्ट. अजून एक JPL षटकार. तर 28 धावा आता धावफलकावर आहेत आणि जी सुरुवात नक्कीच साईराज 11 या संघाला हवी होती त्या प्रकारची सुरुवात आता नक्कीच त्या ठिकाणी साईराज 11 संघाला भेटलेली आहे आणि हे कंटिन्यू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता प्रहार लगावला गेला विक्रांत तरडे यांच्यावर, परंतु पुन्हा एकदा विक्रांत तरडे आता गोलंदाजी मार्कवर आहेत. सामना करतील सूर्यकांत. यावेळेस बॅकफुटला गेले. स्लाइस केले. कटचा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केला जाईल का. हो अडवला गेलाय. त्या दरम्यान 2 धावा इथे ऍड होतील आणि 2 धावेने धावफलक पाहिलं ना तर 30 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. सर पाहिलं ना तर काही संघांचा खेळ या स्पर्धेतून संपला गेलाय. काही संघांचा खेळ अजूनही या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि लढत देत आहेत. कारण की एक अंक, एक पॉइंट, एक रन ही खूप महत्वाची आहे प्रत्येक संघासाठी आणि ती फाईट देताना इथे पाहायला मिळत आहेत. स्वतःचं अस्तित्व टिकवतायत इथं साईराज 11 संघ चांगली बॅटिंग करतायत. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका कुठेतरी मिसफिल्ड आपण पाहतोय पण त्याच्यावर जोखीम नाही घेतली. कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू गेलाय सर. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो विक्रांत तरडे आता पुन्हा एकदा लय प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. हा डॉट चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु धावफलकाचा जर विचार केला तर 30 धावा आता धावफलकावर आहेत आणि जमेची बाजू म्हणजे कोणताही विकेट नाहीये. सर प्रेशर नाहीये कारण की आपण पाहिलं तर 3 मॅच पराजय झालाय. 4थ्या मॅच मध्ये काय गमवायला नाहीच आहे सर. त्यामुळे कुठेतरी आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. एक शेवटचा सामना हा गोड करून जायचा आहे. आपल्या संघमालकाला नाराज करायचं नाही. शेवटच्या मॅच मध्ये त्यांना चांगला खेळ करायचा आहे म्हणून तो प्रयत्न राहिला दोन्ही फलंदाज अजिंक्य आणि सूर्यकांतचा. ओहो लोअर फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि नेत्रदीपक क्लासिकल फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा येतोय JPL 0.5 चौकार. नक्कीच सर पंचांनी इथे नो बॉल घोषित केलाय. ओव्हरस्टेपिंग झाले आणि पाहिलं तर स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. कुठेतरी त्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न गोलंदाजाला करायचा होता पण तो कुठेतरी चुकला गेला आणि लोअर फुलटॉस चेंडू त्याला स्वीपचा फटका सूर्यकांतच्या बॅटमधून अजून एक ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाला. नो आणि त्याच्यावर आलेला हा चौकार. फ्री हिट असेल. पुढचा चेंडू फलंदाज सूर्यकांतला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फ्री हिटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मिसफिल पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षक पाहिलं ना तर सचिन धनावडे आहेत. 40+ खेळाडू करंजी गावला बिलॉंग करतात. आपण पाहिलं तर 40+ संघामध्ये खेळताना यांना पाहिलंय
आणि ते इथे कुठेतरी आता चूक करताना आपल्या इथं पाहायला मिळत आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यावर आलेली ही 4 धाव स्पीडच्या चेंडूवर सूर्यकांतच्या बॅटमधून आलेला चौकार आणि धावसंख्या घेऊन जाते तर 39 धावा आता धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे आणि ज्या प्रकारची सुरुवात साईराज 11 या संघाला हवी होती त्या प्रकारची सुरुवात नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. तर 39 धावा. संकेत काय सांगशील, जी सुरुवात साईराज 11 संघाला नक्कीच हवी होती, आता अस्तित्वाची ही लढाई आहे आणि अस्तित्वाच्या लढाईमध्ये चांगल्या प्रकारची सुरुवात नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते, काय सांगाल? नक्कीच सर, अजिंक्यची बॅट या स्पर्धेमध्ये तडपली नाही, कारण की आपण पाहिल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र लीग जी झाली पर्व दुसरा आणि त्यामध्ये हा फलंदाज मालिकावीर म्हणून पुरस्कार घेताना आपल्याला पाहायला मिळाला. पण JPL 5.0 मध्ये याची बॅट तडपताना आपल्याला पाहायला मिळाले नाही. पण शेवटच्या सामन्यामध्ये 6 चेंडू 18 धावसंख्येवर खेळतोय, म्हणजे सांगतोय की मीही कमी नाहीये, माझं अस्तित्व काय आहे तो दाखवण्याचा प्रयत्न वारंवार करताना इथं दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला सूर्यकांत, दुसऱ्या बाजूला अजिंक्य बेलोशे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्या मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. बऱ्याचशा मॅचेस आता पेंडिंग आहेत. दत्ता बांदल गोलंदाज तिसरा. यावेळेस शॉर्ट पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. पुलचा फटका, चान्स आहे झेल घेण्याचा. हो नक्कीच, त्याखाली क्षेत्ररक्षक आले आणि एक सोपा झेल आपल्याला पाहायला मिळाला रुपेशच्या हातामध्ये. ही करंजे गावचा बिलॉंग करणारा खेळाडू आणि चांगला झेल, इथं जजमेंट चांगलं राहिलं, खूप उंचीवर चेंडू गेला. वेग या गोलंदाजाकडे आहे आणि वेगाला कुठेतरी बीट झालेत फलंदाज अजिंक्य बेलोशे. तर रुपेशची एक चांगली कामगिरी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. रुपेश जनावडे सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चला मॅचला सुरुवात करून घ्या. मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची, वेळ आपल्याकडे कमी आहे, लगेच फिल्डिंग लावून घ्या. नक्कीच नवीन बॅटर, चला नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये पोहोचायचं आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. पुढील फलंदाजाला लगेचच तयार ठेवायचं आहे. साईराज 11 सर एक सूचनाही सांगतो दोन्ही टीमला की आपण पाहिल्यानंतर साईराज 11 संघाचा 12वा खेळाडू नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांना 2 रनाची पेनल्टी इथे लागू होते. टोटल स्कोर झाल्यानंतर त्यांच्या टोटल स्कोर मधून ते 2 रन मायनस केले जातील, याची दक्षता घ्यायची साईराज 11 संघ. प्रतीकला पाहतो आपण, नवीन बॅटर. यावेळेस शॉर्ट पिचची गोलंदाजी आपण पाहतोय, वारंवार या लेंथवर गोलंदाजी केली जाते. टायमिंग फसला गेलाय, जोखीम घेतली जाते का नाही. एकाच धावेवर समाधान मानलं, एका धावेने धावफलक पुढे गेलाय, 40 हा आकडा पार केलाय. तर प्रत्येक विकेटसाठी संघ मालक विनोद पार्टे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी तर मॅच नंतर चांगला खेळ ज्यावेळी परफॉर्मन्स होईल त्यानंतर पुकारले जातील. हो सुरेख गोलंदाजीचा प्रत्यय नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता नक्कीच या ठिकाणी सूर्यकांतवर थोडंसं दडपण पाहायला मिळत आहे. 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दत्ता बांदल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंतची चांगली गोलंदाजी दत्ता यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ केलेला आहे, अवघी 1 धाव आणि 1 विकेट. नक्की एक सूचना आली की कुणाला चावी बाईकची मिळाली असेल, HF डिलेक्स बाईकची चावी आहे हिरो होंडा. डगआउट मध्ये खेळाडू कक्षामध्ये ही चावी राहिली होती. कुठल्या खेळाडूला मिळाली असेल तर नक्कीच त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये ते आणून द्यायचे. HF डिलेक्स या गाडीची ती चावी आहे, कुणाकडे मिळालेली असेल तर त्या खेळाडूने नक्कीच कॉम्बॉक्समध्ये येऊन ती चावी जमा करायची आहे. हिरो होंडा गाडीची ती चावी आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅच कडे. दत्ता बांदल काय गोलंदाजी करते, कमबॅक करून देतात आपल्या टीमला. 41 धावा, 1 गडी बाद केला. जी पार्टनरशिप आपण पाहिली सूर्यकांत आणि अजिंक्य मध्ये बनली होती, तिला तोडण्याचं काम दत्तानं केलंय. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचा नजारा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता बांदल अतिशय सुंदर गोलंदाजी आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे दत्ता बांदल यांच्या माध्यमातून. नक्कीच इथे विकेट झाले, बॅटची कडा लागले आणि विकेटच्या मागे आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाने तो झेल घेतला आणि त्यामुळेच बॅटर स्वतःहून खेळाडू वृत्ती पहा फलंदाजाची स्वतःहून बाहेर निघाला आणि त्यामुळेच इथं कुठेतरी अजून एक विकेट इथं दत्ता बांदलला मिळाले. काय गोलंदाजी राहिली दत्ताची. कमबॅक करून देणारं षटक आपल्या संघासाठी
स्पार्टन 11 संघासाठी तिसऱ्या षटकाची जबाबदारी त्याने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे आणि अवघ्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात आणि 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. चांगली गोलंदाजी आणि 2 मात्र डगआउट मध्ये पुन्हा एकदा पाठवलेत. एका बाजूला अजिंक्य आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रतीकला पाठवलंय. तर संकेत या ठिकाणी आपण पाहिल्या पहिल्या 2 षटकामध्ये हावी झाला होता साईराज 11 संघ, परंतु तिसरं षटक ज्यावेळी मार्गस्थ व्हायला सुरुवात झाली त्यावेळी कुठेतरी धावगती रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ज्यावेळी त्यांचा कर्णधार यावेळेस शुभम बॅटिंगला आलाय. बॅकफुटला गेला. इतका वेग होता या गोलंदाजीमध्ये की फलंदाजाला बॅकफुटला ठेवलंय. आंबेकर गावचा हा खेळाडू बॅटिंगसाठी आलाय. इथून पुढे आता सूर्यकांत आणि आपल्याला पाहायला मिळेल शुभम. हे 2 फलंदाज बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील मैदानामध्ये. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे साईराज 11 हा संघ त्या ठिकाणी आपण पाहतोय का चांगल्या प्रकारचं प्रदर्शन त्यांचं पहिल्या 2 षटकामध्ये राहिलेलं आहे, परंतु दत्ता बांदल यांनी त्यामध्ये खलल टाकलेली आहे. अवघ्या 2 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केले आहेत आणि 2 महत्वाच्या विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलेलं आहे. त्यामध्ये अजिंक्य बेलोशेची महत्वाची विकेट नक्कीच या ठिकाणी प्राप्त करण्यामध्ये दत्ता बांदल याला यश आलेलं आहे. ते तितकंच महत्वाचं आहे. तर ड्रिंक्स ब्रेक ट्रॉली त्या ठिकाणी मैदानामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. चला नेक्स्ट मॅचचा कॉल आपण करणार आहोत. एका बाजूला आपण पाहिलं ना तर मैत्री ग्रुप जावली आणि त्याच्या विपक्ष स्वराज्य वॉरियर्स या दोन्ही संघाच्या कर्णधाराने लगेच आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे. एका बाजूला मैत्री ग्रुप जावली आणि त्याच्या विपक्ष आपण पाहणार आहोत स्वराज्य वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधार आपण इनिंग ब्रेकच्या 1 ओव्हर आधीच व्यासपीठाकडे यायचं आहे. थोडस घाई करा, पंचांना विनंती असेल. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारण की टीम मीटिंग आता या ड्रिंक्स ब्रेक नंतर तुमच्या नको आहेत. आपण ड्रिंक्स ब्रेक त्याकरताच दिलाय की तुम्ही कुठेतरी रणनीती त्या आखता येतील तुम्हाला. त्यामुळेच छोटासा ब्रेक आणि तो ब्रेक संपलाय. इथून पुढे मॅच आपण पाहणार आहोत. 3 षटकांचा खेळ झाला. 41 धावा धावफलकावर लागल्यात. 2 गडी बाद झालेत आणि दत्ता बांदलने काय गोलंदाजी केली त्याचं जास्त कौतुक करावं लागेल. 2 धावा अवघ्या 2 विकेट त्याने घेतल्यात आणि आपल्या संघाला कमबॅक करून देणारं षटक दत्ता बांदलचं राहिलंय. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. राहुलला पाहतोय आपण. पहिला चेंडू फुलर लेनचा स्ट्रेट डाऊन द विकेट आपण पाहिला. हा फटका सूर्यकांतच्या बॅट मधून आलाय चौकार. जोपर्यंत सूर्यकांत नॉन स्ट्रायकरला होता ना तोपर्यंत गोलंदाजाने ही धावगती थांबवली होती कुठेतरी. आता स्ट्राईकवर आल्या आल्या पहिल्या चेंडूवर मारला हा फटका चौकारासाठी. तर राहुल जवळ आता गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत आणि पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी चौकार लगावला गेलाय. सूर्यकांत आता यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी नक्कीच त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. आता देखील उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर फलंदाजी मिडल ऑफ द बॅट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. येतोय हा द्वारका कन्स्ट्रक्शन षटकार. नक्कीच सर आपण पाहिलं ना तर ज्या वेळेस फलंदाजाने हा फटका खेळला त्यावेळेस त्या चेंडूकडे बघितलं सुद्धा नाही. इतका आत्मविश्वास होता या फटक्यामध्ये आणि चेंडू गेलाय कव्हर रिजन मध्ये. बाउंड्री लाईन क्रॉस करतोय. JPL 5.0 चा येतोय हा बिग ब्लास्ट सूर्यकांतच्या बॅट मधून येतोय षटकार. तर 51 धावा आता धावफलकावर लागलेल्या आहेत. सॉरी 51 धावा धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता नक्कीच या ठिकाणी सूर्यकांत बँक ऑन फायर आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी सूर्यकांत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस राहुल कमबॅक करणारा चेंडू हाताळतोय. चांगली लाईन लेत शफल झाले होते. आडव्या बॅटने खेचून मारायचा होता पण कुठेतरी चेंडूला पाहिलं ना तर टप्पा चांगला होता यावेळेस आणि त्यामुळेच निर्धाव चेंडू हाताळण्यात आला. चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर राहुल जवळ आपला षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय कोणताही प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाहीये. चांगला बॅकअप एस्टांच्या मागे नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सर पाहिलं ना आपण तर पहिले 2 चेंडू हे फलंदाज सूर्यकांतचे होते. त्यानंतरचे 2 चेंडू पाहिले तर गोलंदाज राहुलचे राहिलेत. दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत आणि कमबॅक करून देतोय आता पुन्हा एकदा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज निघालाय.
यावेळेस लिडिंग एज लागले. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू गेलाय, फेकी होईल का नाही, तोपर्यंत एक धाव आणि आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट झाले आणि एका धावेने धाव फलक गेलंय 52 या आकड्यावर. 2 गडी आपण पाहिलं तर बाद झालेत सायराज 11 संघाचे. 52 धावा धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता शुभम आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. शुभमची बॅट चालणं अत्यंत महत्वाचं आहे. अजूनपर्यंत खातं खोलता आलेलं नाहीये, परंतु यावेळेस शॉर्ट पिच गोलंदाजी ऑफस्टिकच्या बाहेर होता. शुभमला हा खेळलेला फटका आपण पाहतोय. ऑफ ड्राईव्ह केले आणि त्यावर आलेली एक धाव फलक गेलाय 53 या आकड्यावर. षटक समाप्त झाले. आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ इथे संपला आणि 53 धावा धावफलकावर लागल्यात. 2 गडी बाद झालेत सायराज 11 संघाचे. चला या दरम्यान मैत्री ग्रुप जावली आणि स्वराज्य वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठा व्याच आहे. या इनिंग ब्रेक मध्ये आपला नाणेफेक होईल आणि सागर मोरे सर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. चला टीम मीटिंग नको आहे मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. बराचसा वेळ खर्च झालेला आहे. पुन्हा पुन्हा आमच्यापर्यंत आयोजकांकडून सूचना पोहोचवल्या जात आहेत. 3ऱ्या षटकामध्ये आपल्याला स्ट्रॅटेजिक टाइमआउट दिला जातो, त्यामध्ये आपण जे निर्णय घ्यायचे आहेत ते तेव्हाच घ्यायचे आहेत मित्रांनो. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. नक्कीच याकडे लक्ष देणं गरजेचंच आहे, कारण वेळेवर तुम्ही जर सामने कव्हर कराल ना तेव्हाच कुठेतरी ही स्पर्धा संपन्न होईल. त्यामुळेच सर्व खेळाडूंनाही विनंती आहे, सर्व टीमनाही विनंती आहे, आपण वेळेचं भान ठेवा आणि वेळेतच सामने पूर्ण करायचा प्रयत्न करा. चला प्रवीण धनावडे आपल्याला विनंती असेल शेवटचे षटक हाताळण्यासाठी स्वतः आयकॉन खेळाडू प्रवीण धनावडे स्पार्टन 11 संघाचा जबाबदारी घेतोय कर्णधार स्वतःच्या खांद्यावर. स्लग ओव्हरचं षटक 5वं षटक हाताळताना इथे पाहायला मिळतोय प्रवीण धनावडे. 53 धावा धावफलकावर लागले. 4 षटकांचा खेळ झाला आतापर्यंत आणि चांगली फलंदाजी राहिली इथं. सूर्यकांत धुंदळ्याची गावचा खेळाडू 14 चेंडू 32 धावा त्याने कुठल्यात आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय शुभम मर्डेकर आंबेकर गावचा खेळाडू गोलंदाज निघालाय. पहिला चेंडू लेकटरचा मारा बॅकफुटला गेलाय, फक्त दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक धाव घेतली आणि पाहिलं ना तर स्ट्राईक रोटेट करून सूर्यकांतला स्ट्राईकवर आणले. जो फलंदाज तर या ठिकाणी एक सूचना दिली जाते, लक्षात घ्या सर्व संघाच्या खेळाडूंना ही सूचना आहे. संघ मालकाने आमच्यापर्यंतच्या लिस्ट पोहोचवलेल्या आहेत. काही खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान उपस्थित देखील राहिलेले नाहीयेत. त्याचप्रमाणे संघ मालकाने ज्या आमच्यापर्यंत लिस्ट पोहोचवलेले आहेत, हे खेळाडू जर आता या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत तर इथून पुढे त्यांना 2 JPL साठी बंदी असणार आहे. या सूचनेकडे सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. बरेचसे खेळाडू ची लिस्ट आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. ते संघ त्यांनी देखील आमच्यापर्यंत लिस्ट पोहोचवलेल्या आहेत. हे खेळाडू उपस्थित राहिलेले नाहीयेत, त्यांच्यावर 2 वर्षाची बंदी नक्कीच घालण्यात येईल. जे खेळाडू जर हजर नसतील त्यांनी कृपया आता तरी आपलं खेळत्व दाखवायचं आहे. चला मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. प्रवीण, आपण बराचसा वेळ घेत आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. वारंवार सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. या वेळेस टप्प्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. दत्ता बांदल तिथे आलेत आणि चांगला झेल त्याच्या हातामध्ये. पहिला चेंडू पाहिला, एक धाव घेऊन आपण पाहिलं तर शुभमने स्ट्राईक रोटेट केली, सूर्यकांतला आणले दुसऱ्या चेंडूवर आणि दुसऱ्या चेंडूवर पाहिलं ना तर विकेट इथं प्राप्त झाली सूर्यकांतची. सूर्यकांत माघारी गेला 15 चेंडू 32 धावा करून आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये आला होता रोनित सपकाळ. आपण पाहिलं तर चोरंबे गावचा हा खेळाडू बॅटिंग साठी मैदानामध्ये उतरला होता, पण काय जास्त काय करू शकला नाही. तोही माघारी गेला. ऑन हॅट्रिक आहे प्रवीण धनावडे. तर रोनित सपकाळला आज काहीसा खेळ करता आलेला नाहीये. नक्कीच जड पावलांनी माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. नवीन फलंदाज वैभव सपकाळ आता फलंदाजी मार्कवर आहे. प्रवीण धनावडे, एकाच गावचे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर. रिव्हर्स अटेम्प्ट पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. असफल ठरलाय. एक धाव घेण्यामध्ये नक्कीच या ठिकाणी यश आलेलं आहे. एका धावेच्या भरीने धाव फलकाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर 54 धावा धाव फलकावर आहेत. चला मैत्री ग्रुप जावळी संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचायचं, त्याचप्रमाणे स्वराज्य वॉरियर संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचायचं. मित्रांनो, आपल्याकडे
मॅच लवकरात लवकर आपल्याला संपवायची आहे, त्यासाठी आपण हजर राहणं अत्यंत गरजेचं आहे. काही फॉर्मॅलिटीज असतात त्या कंप्लीट करणं गरजेचं आहे. मैत्री ग्रुप जावळी कर्णधार, त्याचप्रमाणे स्वराज्य वॉरियर्स. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कार्पेट स्वरूपाचा फटका आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या एका धावेबरोबरच प्रवीण यांच्या संपली. तर या ठिकाणी आपण पाहतोय चला कर्णधार यायचा आहे. मैत्री ग्रुप जावळे आणि स्वराज्य वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार रिपोर्टिंग करा कृपया, वेळ आपल्याकडे कमी आहे. विनंती राहील, आपणास वारंवार या ठिकाणी सूचना दिल्या जात आहेत. शेवटचा कॉल आता असेल. मैत्री ग्रुप जावळे आणि स्वराज्य वॉरियर्स दोन्ही संघांच्या कर्णधार, शेवटचा कॉल असेल. या दरम्यान आपण एक सूचना देऊया. या दोन्ही संघांना जो चालू खेळ आहे सायराज 11 आणि त्याच्या विपक्ष आपण पाहिलं तर स्पार्टन 11. 56 धाव फलकाव लागल्यात आणि आपण पाहिल्यानंतर 2 मायनस रन होणार आहेत सायराज 11 संघाच्या, म्हणजे 54 धावा आणि 55 धाव्यांचं लक्ष आहे आता स्पार्टन 11 संघाकडे. हे लक्ष घ्यायचं. स्पार्टन 11 संघ 55 धाव्याचं टार्गेट आहे तुमच्या समोर. 2 धावा पेनल्टीच्या आपण कमी केल्यात. सायराज 11 संघाच्या ज्या धावा लागल्यात धावफलकावर 56 धावा, त्यातून 2 धावा कमी केल्यात आणि 54 धावा झाल्यात आणि 55 धावेचं टार्गेट तुमच्या समोर उभा आहे. याची दक्षता घ्यायची आहे. आणि टॉस आपण करणार आहोत किरण दळवी यांच्या शुभाचे जे प्रोप्रायटर आहेत पीटीसी लाईव्हचे, यांच्या शुभाचे हा नाणेफेकीचा कौल होईल. पनवेल टेनिस क्रिकेट प्रोप्रायटर आहे जावली तालुक्यातील बिबवी गावचे किरण दळवी यांच्या शुभाचे हा टॉस होणार आहे आणि त्यांच्या शुभाचे आपण हा टॉस करणार आहोत. आज पीटीसीचं जाळं जर आपण पाहिलं तर सर्वत्र तुम्हाला हे जाळं पाहायला मिळतं. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण पीटीसीला पाहत असतो आणि त्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धेचा आस्वाद घेत असतो आणि त्याच चॅनलचे प्रोप्रायटर बिबवी गावचे आहेत किरण दळवी यांच्या शुभाचे हा टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन्सला विनंती करूया की आपण टॉससाठी या. स्वराज्य वॉरियर्स विपक्ष टीम मैत्री ग्रुप जावली अशी होणारी मॅच आहे आणि या मॅचचा आपण टॉस आता थेट मैदानामधून करत आहोत आणि पीटीसी लाईव्हचे जे प्रोप्रायटर आहेत त्या चॅनलचे किरण दळवी बिबी गावचे आहेत त्यांच्या शुभाचे टॉस होणार आहे. आपण टॉस करूया. चला नाणेफेकीचा कौलचा आवाज कोण देणार? ओके, मैत्री ग्रुप जावली नाणेफेकीच्या कौलचा आवाज आपण कॉइन स्पिन करूया. आय लव्ह जावली. आय लव्ह जावली हा कॉल आहे आणि JPL 5.0 टीम स्वराज्य वॉरियर्स टॉस जिंकलाय. काय घेते प्रतापदा? बॅटिंग करणारे पहिले. बॅटिंग कराल. स्वराज्य वॉरियर्स आतापर्यंत किती सामने खेळलेत आणि काय रिझल्ट आहे? आतापर्यंत 3 सामने खेळलोय, त्यातल्या 2 हरलो, 1 जिंकलोय. आता ही आमच्या दोघांसाठी महत्त्वाची मॅच आहे खूप. जो जिंकेल तो कदाचित राहू शकतो स्पर्धेमध्ये. म्हणजे स्वराज्य वॉरियर्स दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहे. मैत्री ग्रुप जावलीकडे जाऊया. मैत्री ग्रुप जावली तुमचे 3 सामने झालेले आहेत आणि तुम्ही किती जिंकलाय किती हारलाय? 3 मध्ये आतापर्यंत आम्ही 1 सामना जिंकलेलो आहे. हा सामना थोडा अटीतटीचा आणि महत्त्वाचा आहे. नेट रन रेटच्या हिशोबाने आम्ही क्वालिफाय होऊ शकतो, पण प्रयत्न करू त्या नेट रन रेट पर्यंत पोहोचण्याचा. कशा प्रकारे उपरेश टाकताय? नाणेफेकीचा कौल नाही लागलाय? नाही, नाणेफेकीचा कौल जरी नसला लागला तरी आम्ही प्रथम फलंदाजीच करणार होतो आणि जास्तीत जास्त धावा करून जास्त फरकाने जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणजे अगदी दोन्ही संघनायकाच्या मनासारखं टॉस मध्ये घडलेलं आहे. दोन्ही टीमला आपण मॅचसाठी शुभेच्छा देऊया. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे स्वराज्य वॉरियर्स टीम यांनी प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे टीम मैत्री ग्रुप जावली या टीमला. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया या सामन्याचं धावतं वार्तांकन. धन्यवाद निलेश मर्डेकर सर. आणि पहिला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहिला तर हाफ ट्रॅकर होता वैभवचा आणि फलंदाज आपण पाहिला ना तर त्याच्याच गावचा प्रवीण धनावडे त्याला माघारी परवताना स्पार्टन 11चा फलंदाज पहिल्या चेंडूवर पहिला मोठा धक्का. आणि तिन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर एकाच गावचे आहेत. झेल ज्याने घेतलाय तो देखील अविनाश. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहिलं जाळं विणलं गेलं होतं प्रवीण साठी अविनाश आणि वैभव याने, परंतु त्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी प्रवीण अडकलाय आणि मोठा आणि महत्वाचा धक्का या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण
प्रवीणच्या खांद्यावर नक्कीच या ठिकाणी आज जबाबदारी होती. प्रवीणने आज खेळणं अपेक्षित होतं, कारण ही अतिशय चांगली मॅच आहे, दुसरी मॅच आहे त्यांची, आणि ही मॅच जिंकण्यासाठी प्रवीणने ग्राउंडवर असणं अत्यंत गरजेचं होतं. नक्कीच सर, आणि प्रवीणने मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं, कारण की सरासरी पाहिलं तर जास्त नव्हती. तब्बल प्रति षटकामागे 11 धावा बनवायच्या होत्या, 55चं टार्गेट होतं, आणि पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झाला. घातक फलंदाज माघारी जाताना प्रवीण धनावडे आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानामध्ये पाहायला गेलं ना तर आलाय रोहित चव्हाण, वालुद गावचा हा खेळाडू आपण पाहतो. आता बॅटिंगसाठी स्पार्टन 11 संघासाठी JPL 2025 या स्पर्धेमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता जबाबदारी असेल रोहित चव्हाण आणि दत्ता पवार. तर वैभव नक्कीच या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु डेड बॉलची घोषणा नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. आता नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय, आता फलंदाजी मार्गचा जर आपण विचार केला तर रोहित चव्हाण अतिशय चांगला फलंदाज आता फलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. यावेळेस हा ट्रॅकर त्याला केलाय पुल सक्सेसफुल. येतोय बिग ब्लास्ट. रोहित पवार, रोहित चव्हाणच्या बॅट मधून येतोय हा लांब लचक फटका, षटकार. JPL 5.0 आपण पाहतोय बिग ब्लास्ट. धारदार गोलंदाज आहे वैभव, आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण पाहिलं ना तर थोडासा लाईन मध्ये आला आणि आपल्या लाईन मध्ये येऊन हा पुलचा फटका सक्सेसफुल करून दाखवलाय. तर माननीय श्री सदाशिव धनावडे यांचं या ठिकाणी आसनी गावचे सुपुत्र आहे, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेदरम्यान हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तर मॅच कडे पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जाणार आहोत. अतिशय सुंदर मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वैभव एक उत्तम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अवघ्या नक्कीच सर, आपण पाहिलं ना तर पहिला चेंडू हा साहिराज 11 संघाचा राहिला, विकेट त्यांनी प्राप्त केली. पण दुसरा चेंडू हा स्पार्टन 11 संघाचा राहिलाय, षटकार आला त्यावर, आणि तिसरा चेंडू घेऊन वैभव निघाला. यावेळेस बॅटची लिडिंग एज आपण पाहिलं. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू गेला, अडवण्यात आलाय, कोणतीही जोखीम घेतली नाही, चेंडू गेलाय निर्धाव. तर नक्कीच या ठिकाणी एक षटकार जर सोडला ना तर जी गोलंदाजी आपण वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळालेली ना ती अतिशय सुंदर गोलंदाजी वैभव सपकाळ याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता रोहित चव्हाण स्ट्राईकला आहेत. रोहित चव्हाण कडे देखील ती ॲबिलिटी आहे, आणि मॅच पुढे नेण्याचं काम रोहित चव्हाण याला करावं लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता, त्याला केलाय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक धावतोय. आपण पाहिलं ना अजिंक्य बेलोशी येतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, तोपर्यंत 2 धावा इथे ऍड होतील आणि 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल 10 या आकड्यावर. तर 10 धावा आता धावफलकावर आपण पाहतोय. प्रथम पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता शेवटचा चेंडू आपला प्रगतीपथावर असणार आहे. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय, आणि स्ट्राईकला आपण पाहतोय रोहित चव्हाण. वैयक्तिक 10 धाव संख्या त्याच्या खात्यामध्ये जमा आहे. यावेळेस जास्तीचा उसळी घेणारा चेंडू पण आमच्याकडे वळतायत, सांगतायत इट्स व्हाईट बॉल, आणि ताकीदही देतील की हा जास्त उसळी घेणारा चेंडू 1 बाउन्सची ताकीद पंचांकडून येते. आणि अतिरिक्त धाव 11 धावा, म्हणजे या षटकाच्या सर 11 धावा तर बनल्या गेल्यात, पण जमेची बाजू अशी आहे ना सर की मोठी विकेट गेली आणि ती प्रवीण धनावडेच्या स्वरूपामध्ये माघारी गेले. 0वर गेलाय प्रवीण धनावडे. यावेळेस फुलर लेनचा चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह करायची होती, पण कुठेतरी फटका फसला. आपण पाहिलं ना तर चेंडूच्या लाईन मध्ये आले नाहीत रोहित, आणि खडे खडे खेळण्याचा प्रयत्न हा राहिला, आणि त्यामुळेच कुठेतरी फुटवर्क दिसलं नाही या चेंडूवर, आणि निर्धाव चेंडू गेलाय. वेग होता या चेंडूमध्ये. वैभवचंही कौतुक करावं लागेल, कमबॅक केलंय शेवटच्या चेंडूवर. 11 अवघ्या धावा खर्च केल्यात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, आणि एक गडी महत्वाचा तो म्हणजेच प्रवीण धनावडे माघारी परतवलाय. चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. तर 11 धावा आता धाव फलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. आता अनुभव नक्कीच ज्यांच्या गाठीशी आहे. गणेश धनावडे आता गोलंदाजी मार्कवर सेकंड पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी त्यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलेला आहे. आता त्या एक्सपिरियन्सचा कितपत वापर होईल ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. दत्ता बऱ्याचशा काळानंतर आता स्ट्राईकला आलेला आहे.
पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. अजून खातं खोललेलं नाही, एकाही चेंडूचा अजून सामना त्याने केलेला नाहीये, परंतु आज खेळणं अपेक्षित आहे कारण प्रवीण धनावडे सारखी महत्वाची विकेट पहिल्या चेंडूवर माघारी परतवण्यात आलेली आहे. गणेश धनावडे आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहेत. ओ हो, लाजवाब असा फटका आहे, मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेलाय, हे अत्यंत महत्वाचं आहे. अशा प्रकारची फलंदाजी करणं अपेक्षित आहे. दत्ता पवार एक लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन आणि नो बॉल. काय झालंय? नक्कीच यावर काय असेल पंच आपण जरा सूचना द्यायची आमच्यापर्यंत. चेंडू पुरवायचा आहे का नवीन? चला यानंतर आपण मुख्य व्यासपीठावरती शुभसन्मान करणार आहोत. सन्माननीय आदरणीय सदाशिव धनावडे साहेब, आपला शुभसन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा जपण्याचं काम या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळेल. आज भरपूर सारे पाहुणे आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला जरूर पाहायला मिळते. आयोजकांवरती असलेलं प्रेम या पाहुण्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सन्माननीय आदरणीय सदाशिव धनावडे साहेबांचा शुभसन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. महाराष्ट्राची परंपरा, अगदी पाहिलं गेलं तर मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण शुभसन्मान सन्माननीय आदरणीय सदाशिव धनावडे साहेबांचा शुभसन्मान आपण अनिल कदम साहेबांच्या शुभस्ते आपण करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. मुख्य व्यासपीठावरती पाहू शकता सन्माननीय सदाशिव धनावडे साहेबांचा शुभसन्मान सन्माननीय अनिल कदम साहेबांच्या शुभस्ते केला जातोय. दगदग काळामध्ये कोणाकडे असतो वेळ, पण महत्वपूर्ण वेळ त्यांच्या माध्यमातून काढला गेला या स्पर्धेसाठी. आपलं मनापासून स्वागत आपण या स्पर्धेसाठी आपला वेळ दिला. तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यस सॉरी, यानंतर सचिन राजगुडे साहेबांचाही शुभसन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन शुभसन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. आलेल्या पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणं ही महाराष्ट्राची परंपरा आणि ती परंपरा जपण्याचं काम या स्पर्धेच्या दरम्यान आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतो. सन्माननीय सचिन राजगुडे साहेबांचा शुभसन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या सन्मानानंतर पुन्हा एकदा ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्स मधून मॅचची कहाणी. तिथे जावळीचे बुलंदाबाज आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद आदिराज सर. नक्कीच या ठिकाणी यांचा आवाज आपण आज दिवसभरामध्ये ऐकणार आहात आणि त्या दरम्यान हा पाहतोय 1 पाऊस सीमारेषा पार चौकार, लाजवाब असा हा फटका. नक्कीच सर, चांगली इथे आता भागीदारी इथं बनत चालली. एका बाजूला आपण पाहिलं ना तर रोहितला पाहतोय, दुसऱ्या बाजूला दत्ता पवार चांगली फलंदाजी करतायत दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर मैदानामध्ये. आणि 20 धावा धावफलकावर लागल्यात, 24 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळेस फुलरलेचा चेंडू आपण पाहिला तर फ्लिकचा फटका, फटक्यावर आहे ताकद. आणि आपण पाहिलं तर रोहित पवारच्या चव्हाणच्या बॅट मधून आलेला हा अजून एक ब्लास्ट पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज आपण पाहतोय ना तर गणेश धनावडे. फुलरलेचा चेंडू त्याला पहा, मिनी हेलिकॉप्टर. रेस मध्ये ताकद आहे, मनगटामध्ये बळ आहे आणि त्या मनगटाच्या ताकदीवर पाठवलाय चेंडू. आपण पाहिल्यानंतर मिड विकेटच्या रिझन मध्ये 6 धावांसाठी होतोय बिग ब्लास्ट. 7 चेंडू आणि 20 धावांच्या आक्रमक पारी रोहित चव्हाण याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जरी प्रवीणचा विकेट गेला असला तरी मी त्या ठिकाणी खंबा बनून उभा आहे, अशा प्रकारची फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. रोहित चव्हाण बँग ऑन फायर आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू आहे. धावचीची शक्यता, डेंजर एंड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थर्ड अंपायर कडे इशारा करण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंच नक्कीच त्या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत. थोडासा वेळ आता त्या ठिकाणी दवडला जाणार आहे. तिसऱ्या पंचांकडे तो इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. धावचित स्वरूपामध्ये बाद होतोय का ते नक्कीच पाहावं लागेल.
नक्कीच सर, काय घडेल हे तिसऱ्या पंचापर्यंत आलाय आणि इट्स नॉट आउट. कॉल आलाय पंचांचा. तर नक्कीच या ठिकाणी आपण आता पाहतोय ज्या अनुभव होता तो शेवटच्या चेंडूवर नक्कीच या ठिकाणी गणेश जनावडे यांनी वापरलेला होता आणि नक्कीच त्यांच्या खात्यामध्ये देखील 19 धावा त्यांनी देखील खर्च केलेल्या आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकाचा जर विचार केला तर 30 धावा आता धाव फलकावर आहेत. अजून सर पाहिल्यानंतर 25 धाव्यांची गरज आणि चेंडू पाहिले तर 18 आहेत. आणि गोलंदाज अजिंक्य गोलंदाजी मार्क पहिला चेंडू घेऊन या वेस्लोवर वन पद्धतीचा चेंडू लेग कटरचा मारा याला भिरकावून दिलाय. दत्ता पवारच्या बॅट मधून आलाय हा बिग ब्लास्ट. 6 धाव्यांसाठी येतोय मिड विकेट रिजन मध्ये. JPL 5.0 चा हा बिग ब्लास्ट आपण पाहतोय. तर अजिंक्य बेलोशे याच्यावर देखील प्रहार चढवलाय. आज नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय स्पार्टन्स 11 हा संघ आज मजबूत स्थितीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. नक्कीच सर, आणि पुन्हा एकदा आपण पाहतो ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. स्लाइस केली बॅट आपण पाहिलं. पॉइंट रिजन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव इथं घेतली गेली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न झालाय. फेकी होईल आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. 2 धाव्याने धाव फलक पुढे गेलाय. पाहिलं ना तर 38 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. तर 38 धावा आता धाव फलकावर आहेत आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 16 चेंडू आणि आता 17 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच सर, आपण कौतुक करावं लागेल JPL 5.0 आणि त्यामध्ये आपले जे पंच लाभलेत ना सर, एका बाजूला आपण पाहिलं ना यावेळेस फुल टॉस चेंडू त्याच्यावर केलाय प्रहार. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमा पार. येतोय चौकार. बिग ब्लास्ट अजून एक दत्ता पवारच्या बॅट मधून हा ही फटका जातोय चौकारासाठी आणि 4 धावा स्कोरबुक मध्ये ऍड करतोय. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. अजिंक्य बेलोशे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. याचा पुढील चेंडू उंच गेला. चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या अव्वाक्याबाहेरील चेंडू येतोय चौकार. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय धाव फलकाचा जर विचार केला तर 46 धावा आता धाव फलकावर आहेत. अवघ्या 9 धाव्यांची गरज आहे. चांगली फटकेबाजी इथे जबाबदारी घेतली. एका बाजूला आपण पाहिलं तर रोहित चव्हाण आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं ना तर दत्ता पवार. हे दोन्ही बॅटर आणि दोन्ही बॅटरने स्पार्टन 11 संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलाय. आता अवघ्या फक्त 9 धावा राहिल्यात. एका बाजूला सामना पूर्णपणे झुकवून दिलाय. गोलंदाज पुन्हा सज्ज झालाय. यावेळेस राऊंड ऑफ ऍक्शनने चांगली गोलंदाजी इथे. बॅटची कडा आणि आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाने चांगला झेल घेतलाय. इथे विकेट मिळते. दत्ता पवार बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय या 5व्या चेंडूवर अजिंक्य बेलोशेच्या. सर आपण पाहिलं ना तर या स्पर्धेला नक्कीच एका शिस्तीचं पॅनल आपल्याला लाभलंय. जे पंच आपण पाहतोय जे पंचांनी आपल्या या स्पर्धेला नक्कीच चांगली कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये शशी साटम सर असतील, कल्याणी घोरपडे सर असतील, रुपेशजी सावंत सर असतील, धनंजय कोळी सर असतील, हे 4ही पंच आपण पाहिलं ना तर तटस्थ आहेत आणि निर्णयामध्ये आपण पाहिलं ना तर एकदम आपण पाहिलं ना तर अचूकता या पंचांच्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे आणि एक MCA पॅनलचा हा एक सुरेख असा पूर्ण संच आहे आणि हे जिथे जिथे असतात ना तिथे शिस्तप्रिय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. हो प्रहार लगावलाय. मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. उंच गेलेला हा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच केडंबे गावचा हा आपण बॅटर पाहतोय. आल्या आल्या पहिलाच चेंडू पाहिला तर स्लॉट मध्ये होता. त्याला प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम संकेत उंबळेने केलंय आणि आता अवघ्या फक्त सर राहिल्या 3 धावा. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 धाव्यांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या. लगेच नवीन गोलंदाज आपण मैदानामध्ये हजर करा. अवघ्या 3 धावा राहिल्यात. आपण पाहिलं ना सर या स्पर्धेला जो टॉस का बॉस जे सौजन्य लाभलंय माननीय श्री महेंद्र झुनगरे सर यांच्या मार्फत आपल्याला हा टॉस का बॉसचा सौजन्य आपल्याला लाभलंय. ते आपण पाहिलं तर संस्थापक आहेत शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमीचे. तर नक्कीच या ठिकाणी याच ग्राउंडवर त्या सर्व अकॅडमीची प्रॅक्टिस आपण सकाळी पाहतो. संस्थापक आहेत शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमी कोपरखेराणे. याच ग्राउंडवर त्यांचे आपण सकाळी तालीम पाहतो आणि नक्कीच या ठिकाणी एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. महेंद्र झुनगरे दिवदिव गावचे आपले सुपुत्र आहेत. नक्कीच नवीन गोलंदाज आलाय. आल्या आल्या त्याला मारलाय बिग ब्लास्ट. रोहित पवारच्या बॅट मधून येतोय अजून एक देखना फटका. मॅच इथं विजयी झालाय
स्पार्टन 11 संघ. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय स्पार्टन्स 11 संघ विजयी ठरतोय आणि नक्कीच या ठिकाणी आता आपण पाहिलेलं आहे साईराज 11 संघ या ठिकाणी पराभूत होत आहे. नक्कीच तर आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नक्कीच ज्या गोलंदाजाने पहिल्या इनिंग मध्ये धारदार गोलंदाजी केली दत्ता बांदल या मॅचचा हिरो ठरतोय. एक षटक हाताळला आणि त्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा देऊन 2 विकेट त्याने प्राप्त केल्या आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आला तो दत्ता बांदल या मॅचचा हिरो ठरतोय. सामनावीर आपण पाहतोय दत्ता बांदल याला. आणि आपण पाहिलं ना तर सामनावीरचा जो पुरस्कार आपल्याला जो सौजन्य लाभलाय ना तर 501 रुपये प्रति सामनावीरच्या मॅच मागे. आणि हे सौजन्य आपल्याला ज्यांनी दिलंय ते माननीय श्री विलासजी बनगे साहेब युवा सेना तालुका प्रमुख जावलीचे यांच्या मार्फत आपल्याला हे 501 रुपये पारितोषिक आणि त्याच्यासोबत एक चमकदार ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यासोबत जो गॉगल सामनावीरला आपण प्रदान करतोय ना त्याचं सौजन्य माननीय श्री ज्ञानेश्वरजी धनावडे साहेब प्रोप्रायटर आहेत अन्वी ऑप्टिक्सचे त्यांच्या मार्फत आपल्याला गॉगल्स सौजन्य आपल्याला मिळालंय सामनावीरसाठी. नक्कीच खेळ चांगला राहिलाय स्पार्टन 11 संघाचा. हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक म्हणेन साईराज 11 संघ या स्पर्धेमध्ये त्यांनी खातं खोलू शकला नाही म्हणजे